ठीक आहे, मी श्लोक वाचतो. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. तर आता अर्जुन काय म्हणतोय, मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की अर्जुनाने काय केलंय, असं धनुष्यबाण जो आहे तो त्याच्या हातामध्ये घेतलाय आणि तो त्याला बाण लावलाय आणि आता समोर त्यांनी युद्धाची पाहणी केलेली आहे की कुठं सोडायचा. हा तीर जो आहे धनुष्यामध्ये लावलेला तो कुठं सोडायचा ते त्यांनी बघितलं आणि त्याच्या मनामध्ये काही विचार आले आणि तो कृष्णाला बोलायला लागला है ना, आणि तो थांबलेला आहे तिथं. मग आता एवढं आपण मागच्या श्लोकात बघितलं होतं. आता तो काय बोलतोय कृष्णाला है ना, ते आपण इथं बघतोय. तर काय म्हणताय, त्याचं भाषांतर काय. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन ये. म्हणजे काय, रथय स्थापत मे अच्युता, माझा रथ मध्ये, रथाची मध्ये स्थापना कर. कुठं, सेनयोर उभयोर मध्ये, म्हणजे उभय म्हणजे दोन्ही, दोन्ही सैन्याच्या मध्ये. येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्या बरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. है ना? तर हे दुरून अर्जुनाने बघितलंय त्यांना, पण आता अर्जुनाला काय करायचंय की जवळून त्यांना बघायचे, जे लोक कौरवाच्या पक्षाचे आहेत. है ना? तर त्याच्यामुळे तो काय म्हणतोय की त्यांच्या जवळ घेऊन जाते सैन्याच्या. है ना, तर मला बघायचंय की मला कुणासोबत लढाई करणार आहे, मी कुणासोबत संघर्ष करणार आहे, है ना, ते मला बघायचंय. त्याच्यामुळे तू मला या दोन्ही जे सैन्य आहे त्याच्यामध्ये तू घेऊन जा. है ना? असं त्यांनी सांगितलं कृष्णाला. ठीक आहे. तर वाचा कोणी भाषांतर. ते सॉरी, तात्पर्य. भाषांतर वाचायची गरज नाही, तात्पर्य वाच. हरे कृष्ण. दंडवत बोल, प्रणाम. वाचा. हा, तात्पर्य. श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहेतुक कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशाचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही, यासाठी त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंताची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधी पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात. भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येक जण त्याच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांच्या शुद्ध भक्त त्यांच्या आज्ञा देत आहे, तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो. भगवंताचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडाशी व चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठी युद्धभूमीवरील उपस्थिती ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता, तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एक अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता या तात्पर्यामध्ये प्रभुपाद पहिल्यांदा जो मुद्दा आपल्याला सांगतायत तो, या श्लोकामध्ये जो अर्जुनाने कृष्णाला काय संबोधित केले, काय म्हणतोय अर्जुन कृष्णाला, कोणत्या शब्दाने बोलवतोय. अच्युत. अच्युत्य. हा, अच्युत आहे ना. तर अच्युत जे म्हणतोय त्या अच्युत शब्दाचा अर्थ सांगतायत
पहिल्यांदा. है ना? तर त्याच्यामध्ये काय म्हणतात की श्रीकृष्ण जरी भगवंत आहेत, स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, पण ते काय त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे आपल्या मित्राची ते सेवा करीत आहेत. आपण बघितलं होतं है ना. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत. है ना? त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. है ना? तर अच्युत म्हणजे काय, की ज्याचं कधीच पचन होत नाही. है ना? च्युत म्हणजे काय, तर पतन होणे, है ना, किंवा कमी होणे. है ना? तर अच्युतचा जो शब्दशः अर्थ आहे, है ना, तो काय आहे की ते कधीच कमी पडत नाहीत, किंवा पतन होतं एखाद्याचं, म्हणजे किंवा एखादं गोष्ट कमी होते, है ना, ती च्युत होते, म्हणजे काय होते, ती कमी कमी होत जाते. है ना? ते च्युत शब्दाचा अर्थ असा आहे. तर अच्युत म्हणजे त्याच्या उलटा आहे ना, की जे कधीच कमी कमी होत नाही, किंवा कधी कधी खाली ते पडत नाही. पतन होणे म्हणजे काय, खाली पडत नाही, है ना, ते तिथंच राहतं किंवा वरवरतच जात राहत, है ना, पण खाली येत नाही. है. तर श्रीकृष्णांचं पण तसंच आहे. श्रीकृष्णांचं जे प्रेम आहे आपल्यावरचं, है ना, तर त्यांच्या विशेष करून त्यांच्या भक्ताबद्दलच, है ना, त्यांच्या भक्तांबद्दलचं जे प्रेम आहे, तर ते काय होतंय, कधीच कमी कमी होत नाही. है ना? तर ते काय होतं, वाढतच जातं, है ना, किंवा ते तेवढं तरी राहतं. है ना? तर हे सांगितलं आपल्याला प्रभुपादांनी. है ना? तर ते कधीच त्यांच्या प्रेमामध्ये कमी होत नाहीत. का होत नाहीत? कारण त्यांचं एक नाव आहे अच्युत. हं. तर सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे, आणि ते करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले. जरी त्यां तर का अच्युत म्हटलंय त्यांना, कारण त्यांचं प्रेम नाही कमी झालं. है ना? की त्यांच्या भक्तानं जरी त्यांना सांगितलं की तू अशी निम्न पद्धतीची सेवा कर, है ना, एक, तरी पण ते अशा निम्न पद्धतीची सेवा, है ना, जिथं काय की त्यांना आपल्या भक्ताची लाथ खावी लागते. है ना? कारण काय होतं की जो योद्धा आहे तो युद्ध करतोय, है ना, तर कसं युद्ध करतो, आपल्या पूर्ण दोन्ही हाताने युद्ध करतो, आणि त्याचे दोन्ही हात व्यस्त असतात त्या युद्धामध्ये. तर मग त्याला आता सांगायचंय सारथ्याला, इकडं रथ घे, तिकडं रथ घे, है ना, तर तो कसं सांगतो, पायानी सांगतो, है ना, पायानी दिशा दाखवतो, ते असं खाली त्याला मारतो आणि सांगतो. तर हे असं त्यांनी निम्न जी भूमिका आहे ती स्वीकारली अच्युत. कारण ते प्रेम दाखवायचं होतं त्यांना. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते, तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. है ना? असं ते सारथी झालेत, है ना, म्हणजे काय, त्यांचं पूर्ण पुरुषोत्तम जे भगवान आहे, पूर्ण जे पृथ्वीचे ते मालक आहेत, है ना? सगळं काही त्यांच्यापासून उत्पन्न होतंय, सगळं काही त्यांच्यामुळे चालू आहे, सगळा विनाश त्यांच्यामुळे होतोय, है ना? ह्याच्यामध्ये काही फरक नाही पडणार. है ना? त्यांचं जे स्थान आहे, परमस्थान, जे सगळ्यांच्या वर स्थान आहे, है ना, तर त्याच्यामध्ये काहीच फरक पडणार. है ना? तर सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. है ना? भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. तर सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो. है. भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. है. तर भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात. हे काय लिहिलंय प्रभुपादांनी, हे सगळे जे लिहिलंय की भगवंत कसे ऋषिकेश आहेत. आपण बघितलं ऋषिकेश शब्दाचा अर्थ काय हो? आपण बघितलं होतं काल. सांगा वर कोणीतरी. इंद्रियांचे स्वामी. हा, तर बघा, तर भगवंत कुणाच्या इंद्रियांचे स्वामी आहेत? बरोबर आहे, ऋषिकेशचा अर्थ इंद्रियांचे स्वामी. आणि इंद्रिय कुणाचे, कुणाच्या इंद्रियाचे स्वामी आहेत? कुणाची इंद्रिय आहेत तिथं? शुद्ध भक्त. हा,
तर सगळ्यांच्या सर्वांचे इंद्रियाचे स्वामी आहेत, पण काय करतात बाकीच्यांना ते काय करतात की मार्गदर्शन करतात त्यांच्या इंद्रियांना. आपण काल बघितलं होतं. आणि शुद्ध भक्तांच्या इंद्रियांवर डायरेक्टली नियंत्रण करतात. नियंत्रण करतात. आपण काल बघितलो. तर ऋषिकेश म्हणजे काय, तर जगामध्ये सगळे जे इंद्रिय आहेत सगळ्या लोकांचे आणि भगवंतांचे जे स्वतःचे आहे ना, ते सगळ्यांचे स्वामी आहेत, सर्व इंद्रियांचे स्वामी आहे ना, सर्व परिस्थितीमध्ये. असं नाहीये की काय दिवसा आहेत किंवा संध्याकाळी आहेत है ना, तर 24 तास है ना, 12 महिने है ना, सदैव हे आपल्या इंद्रियांचे स्वामी भगवंत आहेत है ना. तर असं असताना सुद्धा है ना, त्यांनी काय केलं की अर्जुनाचं नियंत्रण त्यांनी स्वीकार केलं है ना. तर अर्जुनाच्या अंतर्गत त्यांनी भगवंत त्याच्या सेवक म्हणून असं स्वीकार करतात है ना, त्याच्यामध्ये ते तत्पर आहेत असं सांगतात. तर असं का करतात त्यांनी, कारण ते आनंद देतात है ना. आपला आदेश भक्तांनी ऐकावा है ना, त्याच्याऐवजी ते इच्छा करतात की मग भक्तांनी आपला आदेश ऐकण्यापेक्षा ते विचार करतात की जे मीच भक्तांचा आदेश ऐकतो, असा त्यांचा भाव असतो. त्यांचं जे भक्तांवरचं जे प्रेम आहे त्याच्यामुळं असा भाव असतो. तर पुढं म्हणतायत ते, ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येक जण त्यांच्या आज्ञेखाली असतो है ना. तर स्वाभाविक स्थिती काय आहे, तर भगवंत स्वामी आहेत आणि भक्त जे आहेत ते दास आहेत है ना. त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत नाही, तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्य आनंद प्राप्त देत आहे नाही देत आहेत, तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्य आनंद प्राप्त होतो. तर सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचं जे स्थान आहे त्याच्यापासून त्यांचं कधीच पतन होऊ शकत नाही है ना. त्यांचं जे पद आहे तर तिथून कधीच त्यांचं पतन नाही होऊ शकत. तरी पण ते काय करतात की त्याचा विचार नाही करत है ना, की मी एवढा मोठा आहे की मी पूर्ण पुरुषोत्तम आहे, मी कसं हेच ऐकू माझ्या भक्ताचं है ना, असं ते विचार नाही करत. जर भक्तांना आदेश दिला तर त्याचं ऐकतात. भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडाशी व चुलत्यांशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमी त्याने भाग पडले. आता मग हे झालं, कृष्णाबद्दल सांगितलं आणि त्यांच्या अच्युत शब्दाबद्दल सांगितलं प्रभुपादांनी. मग ते आता ह्या पुढच्या परिच्छेदामध्ये कोणाबद्दल सांगतायत, अर्जुनाबद्दल. ते सांगतायत की अर्जुना आपल्या भावंडांशी व चुलत्याशी है ना युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती है ना. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमी त्याने भाग पडले. पण दुर्योधन काही ऐकायलाच तयार नव्हता. त्याच्यामुळं काय झालं की त्यांना युद्धभूमीत येणं असं भाग पडलं. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता, तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याला इच्छा होती. तर काय बघायचं होतं अर्जुनाला पुढे जाऊन, जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. कोण होते ज्येष्ठ व्यक्ती? भीष्म, द्रोणाचार्य, नंतर कृपाचार्य. कृपाचार्य. तर त्याच्याच त्यांना बघण्यासाठी तो उत्सुक होता आणि शांततेचा प्रयत्न करण्याचा तर तिथं प्रश्नच येत नव्हता है ना, कारण अगोदरच खूप प्रयत्न झाले होते. कृष्ण स्वतः गेले होते शांतिदूत पण, ते काही यशस्वी नाही झाले, म्हणून तर ही युद्धाची परिस्थिती आली होती. ज्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती है ना. समोरच्या लोक किती निश्चयी आहेत है ना, किती युद्धासाठी युद्ध करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आहे है ना, हेही
अर्जुनाला तिथं निरीक्षण करायचं होतं. त्याच्यामुळं तो काय म्हणतोय कृष्णाला की दोन्ही सैन्याच्या मध्ये मला घेऊन जा, असं म्हणतोय तो. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा कृष्णाला उद्देशून कोणीतरी बोललंय भगवद्गीतेत, पण कृष्ण इथं बोलले नाही है ना. फक्त अर्जुनाने सांगितलं की तू घेऊन जा, आणि कृष्णाने काय केलं ते घेऊन गेले. ते आपल्याला पुढं कळेल है ना. पण आता 23व्या श्लोकामध्ये पण अर्जुनच बोलतोय. तर इथं म्हणजे पहिल्यांदा भगवद्गीतेमध्ये काय झालंय, कृष्णाचा उल्लेख झाला. अर्जुनाने काय केलाय कृष्णाला उल्लेख, तो काय म्हणून केलाय, अच्युत असं म्हणून केलेलं आहे. हे आपल्याला समजले या श्लोकामधून. आणि प्रभुपादांनी आपल्याला अच्युत शब्दाचा अर्थ सांगितला. आणि हे अर्जुन का म्हणतोय है ना, दोन्ही युद्धाच्या मध्ये दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जा है ना, असं अर्जुनानं का म्हटलं है ना, ह्याचं कारण या दोन गोष्टी प्रभुपादांनी तात्पर्यात आपल्याला सांगितलं. कोणत्या दोन गोष्टी, तर एकतर हे अच्युत बद्दल सांगितलं त्यांनी, कृष्णाला जो अच्युत शब्द, आणि दुसरी गोष्ट सांगितली की अर्जुनाने काय केलंय, जे सांगितलंय की दोन्ही सैन्याच्या मध्ये मला घेऊन जा, ते का सांगितलंय असं है ना, त्याचं कारण पण प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं इथं. ठीक आहे. तर पुढं मग ठीक. 23व्या श्लोकामध्ये मग पुन्हा अर्जुन काय म्हणतोय की योत्स्यमानान अवेक्षेहम य एतत्र समागता धार्तराष्ट्रास्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षव. काय म्हणतोय, धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढावयास आलेल्यांना मला पाहू दे. हे प्रभुपादांनी आपल्याला अगोदरच सांगितले बघ है ना. तर इथं शेवटी त्यांनी सांगितलं होतं रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचं, इथं त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत. जे लोक युद्ध करायचे म्हणतायत ते किती कृतनिश्चयी आहेत ते मला बघायचे. हे उद्देश प्रभुपादांनी आपल्याला आधीच सांगितला होता. आता अर्जुन सांगतोय. थोडे शब्द वेगळे आहेत पण त्याच्या मागे एकच भाव आहे. तर अर्जुन काय म्हणतोय की धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. ठीक आहे, तात्पर्य वाचू पण. मी वाचू का प्रभूजी? वाच. दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र यांच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकविणारा होता. हे उघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत. असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. शिवाय ही गोष्टही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करावयाचा आहे त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरिता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं काय म्हणतोय अर्जुन, आपल्याला प्रभुपाद सांगतायत की सुरुवातीला त्यांनी सांगितलं की जे भाषांतरामध्ये आहे तेच, की दुर्योधनाचं काय इच्छा होती की तो त्यांचं राज्य बळकावत होता आणि काही वाटाघाटीसाठी पण तयार नव्हता. शांती प्रस्ताव पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नव्हता, त्याचा विरोध केला त्यांनी. मग त्याच्यामुळं युद्धाचं तिथं आव्हान झालेलं आहे. आणि तर हे दुर्योधनाकडले जे सगळे आहेत ते त्याच्यासारखेच आहेत लोक है ना. म्हणून युद्ध चालू करण्याच्या पूर्वी है ना अर्जुनाला इच्छा झाली की त्यात आता तर तिथं काही वाटाघाटीची शक्यता नव्हती, पण त्याला काय करायचं होतं, त्यांच्या शक्तीचा अंदाज घ्यायचा होता, युद्धाच्या त्यांच्या बळाचा अंदाज घ्यायचा होता. आणि त्याला काही असं निराश वगैरे नव्हता है ना. अर्जुन एकदम
ठाम होता, कारण त्याला माहिती होतं सध्या, है ना. प्रभुपाद सांगतायत की सध्या त्याची अशी परिस्थिती होती की तो श्रीकृष्ण असल्यामुळे त्याला विजय मिळणार याची खात्री होती. तर पुढं काय होते, तर संजय आपल्याला सांगेल. संजय सांगतोय आपल्याला पुढं की आता अर्जुन असं म्हटला, मग पुढं काय झालं. संजय उवाच एवं उक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणतोय, हे भरतवंशजा, कोणाला म्हणतोय, हे भरतवंशजा. कोणाला म्हणतोय, धृतराष्ट्राला, है ना. धृतराष्ट्राला तो भरतवंशज म्हणतो, है ना. या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. अर्जुनानं म्हटलं की दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जा. तसं म्हणल्यावर श्रीकृष्ण असे दोन सैन्य होते त्याच्यामध्ये रथ घेऊन गेले, असं सांगितलं संजय आणि धृतराष्ट्राला. तर इथं काय म्हणतोय संजय, तर श्रीकृष्णासाठी त्यांनी कोणता शब्द वापरलाय संजयाने? कोणता वापरलाय? सांगा इथं कोणता शब्द. ऋषिकेश, है ना, हा शब्द आहे. आणि अर्जुनासाठी कोणता शब्द वापरलाय? गुडाकेश. हा, गुडाकेश. गुडाकेश. तर असे शब्द वापरले. तर आता पहिल्यांदा प्रभुपाद आपल्याला गुडाकेश या शब्दाचा अर्थ सांगतात. वाचा कोणीतरी तात्पर्य. हरे कृष्ण. हम्म. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा, आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान, असहाय्य होतो. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या या साख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता, कारण भक्तांचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही. अशा रीतीने श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले, धन्यवाद. इथं काय म्हणतायत आता प्रभुपाद, की पहिल्यांदा आपल्याला त्यांनी गुडाकेश शब्दाचा अर्थ सांगते. तर गुडाका म्हणजे काय सांगितलंय प्रभुपादांनी? निद्रा. निद्रा. आणि काय सांगितले? निद्रेवर निद्रेवर विजय मिळवणे. तर आणखीन एक निद्रेचा अर्थ आणखीन काय होतो? अज्ञान. आणि मग असं त्यांनी पहिल्यांदा गुडाकेश या शब्दाचं काय केलं त्यांनी? गुडाका आणि ईश असे दोन शब्द केले, त्याची फोड केली, है ना. पहिल्यांदा त्यांनी गुडाकाचं सांगितलं की काय आहे, निद्रा, आणि निद्रेच त्यांनी एक सांगितलं अर्थ की अज्ञान. निद्रा आणि अज्ञान असे दोन अर्थ होतात असं सांगितलं. आणि ईश म्हणजे काय? ईश्वर, है ना, किंवा ज्यांनी ह्याच्यावर विजय प्राप्त केलाय असा व्यक्ती. बरोबर आहे. तर तर मग त्याचा अर्थ काय झाला की अर्जुनाने काय केलंय, निद्रेवर आणि अज्ञान या दोन गोष्टीवर विजय प्राप्त केलाय असं झालं, नाही. तर मग पुढं काय म्हणतायत प्रभुपाद, अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान या दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता.
तर श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांचा क्षणभरही विसरू शकत नव्हता. तर तो खूप, अर्जुन हा भक्त होता भगवंतांचा. आणि त्याच्यामुळं काय करायचा तो, त्यानं निद्रा आणि अज्ञान अशा दोन्ही गोष्टीवर केला होता. तर भक्त असल्यामुळं काय झालं हो, त्यांनी अज्ञानावर विजय प्राप्त केला. कोणी? अर्जुनाने. हा. आणि निद्रेवर त्यानं कसा विजय प्राप्त केला होता इथं प्रभुपादांनी आपल्याला नाही सांगितलं. आणि काय करायचं, अर्जुन काय होता हो? अर्जुन धनुर्धर होता. धनुर्धर होता आहे ना. मग ते त्याची जी बाण चालवण्याची जी कला होती है ना, तो रात्रभर निद्रेवर विजय करायचा. म्हणजे काय, रात्री तो झोपायचाच नाही है ना. आपण निद्रा कधी घेतो, रात्री घेतो है ना. तर रात्री तो झोपायचाच नाही है ना. तर काय करायचा मग, रात्रभर हे सराव करायचा, बाण चालवण्याचा तो सराव करत असायचा रात्रभर है ना. आणि त्याच्यामुळं तो एकदा एकदम निष्णात असा, जगामध्ये त्यांच्यासारखा असा धनुर्धर दुसरा कोणीच नव्हता है ना. एवढा त्यांनी सराव केला होता, अभ्यास केला होता है ना. त्याच्यामुळे तो एवढा चांगला धनुर्धर बनला होता. असं सहजासहजी बनला नव्हता तो है ना. त्याच्यामुळे त्यांनी ते धनुर्विद्येचा अभ्यास करण्यासाठी काय केलं, निद्रेवर विजय प्राप्त केला. तर भक्त काय करतात, असंच आपला जो पूर्ण वेळ आहे ते भगवंतांचे नाम, रूप, गुण, लीला याचं चिंतन करण्यामध्ये घालवतात. श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त काय करतो, अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो, असं लिहिलंय प्रभुपादांनी. आपण अभ्यास केला असा तर अज्ञान आणि निद्रेवर आपण विजय प्राप्त करू शकतो. प्रभुपादांचंच आपण जर उदाहरण घेतलं है ना, तर प्रभुपाद किती कमी झोपायचे. तर असं असं आपल्याला वाटू शकतं की अरे हे अर्जुनासाठी आहे, आपल्यासाठी नाही. हे पण काय होतं की अभ्यास केल्यानंतर अशी अवस्था येऊ शकते की निद्रेवर आणि अज्ञानावर आपण विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले. तर अर्जुनाचा काय उद्देश होता ते कृष्णाला माहित होत. असं असं सांगितलंय प्रभुपादांनी रथ तिथं घेण्याच्या मागचा. आणखीन एक जी गोष्ट सांगितली इथं वर प्रभुपादांनी, की काय, जे भक्त आहेत असं अज्ञान आणि निद्रेवर जे विजय प्राप्त करतात ते कशामुळं, भक्ती केल्यामुळं. तर आपण पाहतो की परीक्षित महाराजांनी पण तसंच केलं होतं. तर ते एवढं श्रवण करण्यात व्यस्त झाले की काय झालं, ते पूर्ण तहान, भूक, झोप, शरीराच्या जे सगळ्या हे आहेत, गरजा आहेत, ते विसरून त्यांनी काय केलं, 7 दिवस श्रवण केलं. आणि शुकदेव गोस्वामींनी काय केलं, 7 दिवस कीर्तन केलं. हे ऐकत होते तर ते काही शांत बसले नव्हते है ना, शुकदेव गोस्वामी. तर ते पण त्यांनी पण पूर्ण श्रवण करण्यामध्ये पूर्ण तहान, भूक, झोप, सगळ्या शरीराच्या गरजा आहेत ते पण विसरून गेले. तर हे जे आहे की अज्ञान आणि निद्रावर विजय प्राप्त करणं, हेच काय कृष्ण भावना आहे. आणि यालाच समाधी असे म्हणतात, असं सांगितलंय प्रभुपादांनी आपल्याला. ठीक आहे, इथपर्यंत काही वेगळं आहे का? ठीक. आचार्य जे आहेत आपले
त्यांनी गुडाकेश या शब्दाचा आणखीन एक अर्थ सांगितला. तर ते काय सांगतात की ते असं करतात, प्रभुपादांनी काय केलं होतं, गुडाकेश शब्दाचं गुडाका है ना आणि ईश असं केलं होतं, गुडाकेश असं बनवलं होतं प्रभुपादांनी. बरोबर आहे. तर आचार्य आपले काय करतात, गुड है ना आकेश असं तशी फोड करतात. तर गुड आणि आकेश केल्यानंतर ते काय म्हणतायत की, तर मग आकेश असा शब्द पहिल्यांदा ते घेतात आणि हा आ जो शब्द आहे आकेश मधला, आकेश मध्ये किती शब्द येतात तो, आ, क आणि ईश, असं 3 शब्द आहेत. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की हे आ क ईश मध्ये आ म्हणजे काय आहे, ते सांगतात की आ शब्दाचा अर्थ होतो विष्णू, नाही ना, संस्कृत मध्ये होतो असा अर्थ. क चा अर्थ काय होतो की ब्रह्मा, है ना, आणि ईश शब्दाचा अर्थ काय होतो तर शिवजी. तर आकेश म्हणजे काय, तर विष्णू, ब्रह्मा आणि शिव. तर मग आपले आचार्य म्हणतात, आणि गूढ म्हणजे काय, गूढ शब्दाचा अर्थ काय माहिती का तुम्हाला, ज्याला आपण मराठीमध्ये गूळ म्हणतो, है ना. गूळ काय, गूळ काय असतो माहिती आहे ना. आवाज येतोय माझा, कोणीच बोलत नाही. हो प्रभू येत आहे. हा, गूळ काय, गोड असतो. हा, गुड गोळ असतो है ना, उसापासून ते बनवतात है ना? गुऱ्हाळ. तर तुम्हाला माहिती आहे ते गोड म्हणजे काय. तर म्हणजे ते आता अर्जुन चं जे नाव सांगितले कोण, संजय यांनी है ना, गुडाकेश. तर अर्जुन मग काय करतो, ह्या तिघांना पण, विष्णू, ब्रह्मा आणि शिवजींना जो गोडवा देतो, गोडाचा जो गोडवा असतो, या तिघांना पण जो साखर देतो, गोळ देतो, तर म्हणजे काय, तर गोळ देतो म्हणजे गोडवा देतो, तिघांना पण प्रसन्न करतो, असं पण ह्या गुडाकेश शब्दाचा एक अर्थ आपल्या आचार्यांनी आपल्याला सांगितलं. ठीक आहे. तर हे एक वेगळा पॉइंट इथं आपल्याला सांगितलंय आचार्य. आपण पुढे जाऊया. पुढचा श्लोक बघूया. हा, हे काय म्हणते, भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितां उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. तर आता भगवंत इथं बोललेत का, इथं आले भगवान म्हणाले. नाही, ते अर्जुनाला सांगतात ना. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलंय, तर तेच काय सांगितलंय, संजय हा. वर्णन करतोय है ना. तर हो. म्हणजे अप्रत्यक्ष रूपेने इथं काय कृष्ण बोलले है ना. तर हे आपल्याला इथं कळतं या श्लोकामध्ये. तर काय म्हणतोय संजय, भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितां. तर भीष्म द्रोण है ना, तर हे त्यांच्या प्रमुख होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये है ना. तर महीक्षितां, आणि तिथं काय होतं, तर जगातील सगळे राजे है ना, हे सगळे उपस्थित होते. भीष्म होते, द्रोण होते आणि
दुर्योधनाच्या पक्षामध्ये आणि पांडवांच्या पक्षामध्ये मिळून असे जगामधले पूर्ण राजे तिथं कव्हर झाले होते, त्यांचा समावेश झाला होता. भगवंत काय म्हणतात, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. त्यांना तिथे घेऊन गेल्यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतायत की बघ आता तुला यांची काय बघायची होती, शक्तीचा अंदाज घ्यायचा होता, बघ आता त्यांच्या शक्तीचा अंदाज घे, असं भगवंत म्हणाले. वाचा कोणीतरी तात्पर्य. हरे कृष्ण. हा वाचा. तात्पर्य. सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले. या संदर्भात ऋषिकेश या शब्द प्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते. आणि अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथ्वीचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्वपूर्ण आहे. मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की अर्जुना हा त्यांचा आत्तेचा म्हणजेच पृथ्वीचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे. अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशाकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता. अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करायचे नव्हते का? श्रीकृष्णांनी आपल्या आत्या पृथा हिच्या पुत्राकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मित्र सुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं 2 मुद्दे प्रभुपादांनी सांगितले तात्पर्यामध्ये. तर पहिला पॉइंट काय सांगितला की ऋषिकेश. तर ऋषिकेश म्हणजे काय आपण बघितलं की इंद्रियांचे स्वामी. तर अर्जुन जो विचार करत होता ते कशात करत होता, त्याच्या मनामध्ये करत होता. आणि मन काय, एक इंद्रिय आहे. तर किती इंद्रिय असतात आपण बघितलं होतं वाटतं. तर 11 इंद्रिय असतात आपल्या शरीरामध्ये. कोणते? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन. असे हे 11 इंद्रिय असतात. तर ते त्याच्या इंद्रियामध्ये काय चालू आहे, कारण इंद्रियांचे स्वामी कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत, ऋषिकेश आहेत. हे भगवंतांना माहिती होत. दुसरा जे त्यांनी शब्द वापरलाय, भगवंतांनी वापरलाय, तर तो काय वापरलाय? पार्थ. तेव्हा अर्जुनाला म्हणतायत की पार्थ. तर त्याच्या मागं मग प्रभुपाद काय म्हणतायत की पार्थ शब्दामध्ये काय आहे. हे पहिल्यांदा दाखवतं की पार्थ म्हणजे काय, तर पृथेचा मुलगा. ही पृथा कोण होती? तर आत्या होती श्रीकृष्णांची. तर त्याच्यामुळे त्यांनी असं ते अर्जुनाला तिथं भावना उत्पन्न व्हावी की मी त्यांचा हे माझ्या मामाचा मुलगा आहे आणि मी त्यांच्या आत्याचा मुलगा आहे ना, अशी भावना उत्पन्न व्हावी म्हणून भगवंतांनी पृथा असा शब्द वापरलाय. सॉरी, पार्थ असा शब्द वापरलाय. पार्थ म्हणजे पृथेचा मुलगा. असं हे पहिला पॉइंट सांगितलं. अजून काय सांगितलं या पार्थ बद्दल प्रभुपादांनी, की मी तुझा रथाचा सारथी बनलोय, है ना. ते काय आहे की तू माझ्या पृथेचा पुत्र आहेस. पृथेचा पुत्र असल्यामुळे काय झालंय, मी तुझ्या रथाचा सारथी बनण्यासाठी तयार झालो. हे पण एक कारण आहे. तो भक्त आहे हे पण आहे, आणि तो माझ्या आत्याचा मुलगा आहे म्हणून मी आता इथं भक्तीचा भाव दाखवत नाहीत भगवान. तू माझ्या आत्याचा मुलगा आहेस म्हणून मी तुझ्या रथाचा सारथी बनलोय, पार्थ. असं प्रभुपाद सांगतायत की असं आचार्य पण सांगतायत असंच. त्यांना अनुसरून प्रभुपाद असं सांगतायत. आणि मग पुढं म्हणतायत की अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशाकडे पहा, असे सांगण्यासाठी श्रीकृष्णांचा काय उद्देश होता. आता बघ, आता सांगण्याची काही गरज होती का? जेव्हा भगवंत घेऊन आले ते दोन्ही सैन्याच्या मध्ये रथाला, अर्जुनानं बघितलंच असतं ना, कारण ते बघण्यासाठी तर त्यांनी बोलवलंय. आणि तिथे घेऊन गेल्यानंतर आता भगवंत म्हणले बघ, है ना, बघ तुला ज्यांना बघायचं होतं ते. तर श्रीकृष्णाने आपली आत्या पृथा हिच्या पुत्रांकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती, है ना. काय नव्हती केली की ते इतके डरपोक असतील, असं. म्हणजे भगवंतांना आता शंका आलेली आहे की आता अर्जुन जो आहे
ह्यांची शक्ती बघून युद्धाला नकार देण्याची शक्यता आहे. है ना? त्याच्यामुळं अगोदरच म्हणतायत की त्याला असं अभिमान वाटावा की एवढा मी यांच्या आत्याचा मुलगा आहे. है ना? असं म्हणल्यावर मला तरी वाटतंय कधी कधी काय होतं की एखादा व्यक्ती असेल तर त्याला एखादं कार्य करावं नाही वाटत. है ना? जसं पण तो काय करतो की तो कार्य करतो की इतरांच्या सुखासाठी किंवा इतराच्या नावासाठी. है ना? तर आता अर्जुनाला पण जर असं वाटलं की आपण युद्ध नको करायला, असं जरी अर्जुनाला वाटलं तरी अर्जुनानं काय करावं, अरे माझ्यामुळं हे श्रीकृष्णाचं नाव खराब होईल. है ना? मी ह्यांच्या आत्याचा मुलगा आहे, म्हणजे माझं जे घराणं आहे, है ना, मला आता नको वाटतंय पण मी या माझ्या घराण्याच्या नावासाठी तरी मी युद्ध करेन. है ना? अशी भावना अर्जुनामध्ये उत्पन्न व्हावी. है ना? हे पण एक उद्देश आहे. तर पुढं म्हणतायत की मित्र सुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. है ना? श्रीकृष्णांनी पूर्वीच ओळखलंय की हे अर्जुन आता पुढे जाऊन ह्यांना बघून दोन्ही सैन्याच्या मध्ये ह्यांनी घेऊन जा म्हणला. तेव्हा श्रीकृष्णाला तिथं शंका आलेली आहे की आता हा युद्धाला नको म्हणतो की काय. त्याच्यामुळे ते त्याला पार्थ असं म्हणतायत. हे एक कारण इथं प्रभुपादांनी सांगितलं. तर मग असं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये आदान प्रदान झाले. मग पुढं संजय अजून वर्णन करतोय. काय वर्णन करतोय? तत्र पश्यति स्थितान पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यन् मातुला भ्रात्रान् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. तर काय म्हणतात की त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यामध्ये जिथं रथ गेलाय आता त्यांचा, आपले वाडवडील, आज्जे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सारे नाही सासरे, है ना, व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तर जिथं दोन्ही सैन्याच्या मध्ये गेल्यावर काय दिसतंय त्याला, आपलेच नातेवाईक दिसते. है ना? कोण कोण दिसते? वाडवडील, आजोबा, शिक्षक, मामा, है ना, भाऊ, त्यांचे मुलं, नातवंड आणि सगळे मित्र दिसत आहेत. सासरे पण त्यांचे होते तिथं. हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तर हे सगळे लोक तिथं दिसल्यामुळे अर्जुनानं काय केलंय, आता ते पुढं कळेल आपल्याला. फक्त त्याला आता दिसले एवढंच आपल्याला कळालं इथपर्यंत. तात्पर्य वाचा कोणी? हरे कृष्णा. वाच. श्रील प्रभुपाद तात्पर्य श्रील प्रभुपाद अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना, पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखे मित्र, कुदवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले. कोण कोण आहेत त्यांचे नाव फक्त इथं प्रभुपादांनी सांगितले. ते वाडवडील, आज्जे, मित्र, जे शिक्षक, बंधू, मित्र, त्यांचे नाव फक्त तात्पर्यामध्ये सांगितले प्रभुपादांनी. ठीक, पुढे जाऊया. पुढचा श्लोक आहे. तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान कृपया परयाविष्ठो विषीदन इदम अब्रवीत. याचा अर्थ काय? जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. तर असं त्यांनी बघितलं. मागच्या श्लोकात सांगितलं कोणाकोणाला बघितलं. आजोबा, मित्र, तर हे बंधू, हे सगळ्यांना बघितल्यावर गुरु. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना बघितल्यावर काय झालं, सगळ्यांना बघून तो करुणेने व्याकुळ झाला. त्या अर्जुनामधली करुणा इथं उत्पन्न झालेली आहे आणि त्या करुणेने तो व्याकुळ झाला. अरे यांना मारायचंय, है ना, त्यांच्याबद्दलच अर्जुनाला इथं करुणा आणि दयाचा भाव उत्पन्न झालेला आहे. असा त्याच्यामध्ये भाव उत्पन्न झालाय करुणेचा आणि दयेचा. त्याच्यानंतर तो बोलायला सुरू करतो. तर काय म्हणतात, अर्जुन उवाच
दृष्ट्वैवं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. नंतर काय म्हणतात की अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तर अर्जुन काय म्हणतोय इथं, कसं म्हणतोय, त्याच्या करुणेमुळे. तर पहिलं त्याच्या करुणेमुळे तो काय म्हणतोय की इथं जे लोक जमा झालेत, कशामुळे झालेत, युद्ध करण्याच्या इच्छेमुळे जे लोक इथं जमा झालेत ते माझे नातेवाईक मित्र आहेत, है ना. आणि या लोकांना बघून काय झालंय की माझा जो अवयव आहे, हे माझे जे सगळे अवयव आहेत ते कापतायत, त्याच्यामध्ये कंप सुटलाय. आणि माझा जो मुख आहे, घसा आहे, है ना, तो पण काय झालाय, कोरडा पडलाय, है ना. कशामुळे झालंय हो असं? कशामुळं असं? नातेवाईकांमुळं. हम्म. तर नातेवाईकांमुळे कसं, त्यांनी काय घसा त्यांचा कोरडा केला आणि त्याचे कसं काय, त्यांना बघून कसं काय त्याचे अवयव कापायला लागले? त्याला असं वाटलं की आता हे सगळ्यांना यांच्या बरोबर मी राहिलेलो, यांच्या बरोबर सगळ्या काही गोष्टी केलेल्या, आणि आता ह्यांनाच मी माझ्या हाताने मारायचं म्हटल्यानंतर हा, म्हणजे म्हणून ही त्याला कोणती ती भावना भीती आहे? वाटली. ही हम्म. जी भावना आहे, है ना, की आपल्या जवळच्यांना कसं मारायचं, ती कोणती हा. भावना आहे? करुणा, है ना, तिला सांग, करुणा किंवा दया, है ना. करुणा जास्त चांगला शब्द आहे आणि तो मागच्या श्लोकात आलाय, है ना. तर हे जी आपल्या नातेवाईकाबद्दल त्याला करुणा वाटायली, कोणाला वाटत होती ही करुणा? अर्जुनाला. हम्म. तर ह्या नातेवाईकांबद्दलच्या करुणेमुळे तसे असे त्याचे अवयव कापतायत आणि काय होतंय, त्याचा घसा कोरडा पडलाय. बरोबर आहे? ठीक. तात्पर्याचं काय म्हणतात प्रभुपाद ह्याच्याबद्दल? कोरडा पडला. हरे कृष्ण. हम्म. तात्पर्य श्रीलप्रभुपादाद्वारा भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांना अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याबद्दलही करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला व तोंड कोरडे पडले. त्याची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुतः संपूर्ण कुटुंब, अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी जमले होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते. एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रू सुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणून म्हटले आहे की हरे कृष्ण. वाचा, पुढे वाचा. वाचू का मी? यस्यास्ति भक्तिर् भगवती किंचना सर्वे गुणैस्तत्र समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासति धावतो बही. ज्याला अर्थ. पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते.
याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावर अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षला जातो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं काय करतायत प्रभुपादांनी हा जो श्लोक लिहिलाय नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, हा भागवतम मधला श्लोक आहे, 5व्या स्कंदामधला. या श्लोकाचा अर्थ काय हो, तर ज्याच्याकडे भक्ती आहे, दृढ भक्ती आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं, देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवत भक्त नाही, तर त्याच्याकडे काय असतं, केवळ काय असतं त्याच्याकडं, जो भक्त नाही त्याच्याकडं भौतिक पात्रता असते हा केवळ केवळ. हा, म्हणजे त्याला सोडून अजून काहीच नसतं, फक्त भौतिक पात्रताच असते है ना. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावर अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो है ना. ह्याचं कारण काय, असं का असतं, कारण जो अभक्त असतो तो कुणाकडे आकर्षित होतो, जी भौतिक शक्ती आहे है ना, माया आहे, मोहमयी माया है ना, त्या भौतिक गोष्टींकडेच तो आकर्षित होतो अभक्त. त्याच्यामुळे हे केवळ त्याच्यामध्ये भौतिक पात्रताच असते आणि आध्यात्मिक पात्रता त्याच्यामध्ये काहीच नसते. अध्यात्म जसे सद्गुण आहेत, जे भगवंतांच्या भक्तीमुळे उत्पन्न होतात, ते काहीच नसतं. ते कुणामध्ये असतात, भक्तामध्ये भक्तामध्ये भक्तांमध्येच असतं. असतात है ना. आणि कसे असतात ते सद्गुण, देवतामध्ये आढळणारे सद्गुण हा, असतात. जे देवतांचे जे सद्गुण आहेत है ना, ते असतात भक्तामध्ये है ना. तर असं हा शब्दशः त्याचा अर्थ आहे. हे जे श्लोक आहे भागवतम मधला है ना, तर ह्याच्यामध्ये ह्याचं जे टीका आहे है ना, त्याच्यामध्ये आपले आचार्य विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ते काय सांगतात, की जे भक्त असतात, हे इथं तर श्लोकामध्ये सांगितले की त्यांच्यामध्ये देवी देवतांचे गुण असतात है ना, पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात, की जे भक्त असतात त्यांच्यामध्ये कुणाचे गुण असतात, की भगवंतांचे स्वतःचे गुण त्यांच्यामध्ये येतात भक्ती केल्यामुळे है ना, असं ते सांगतो. ठीक आहे, पुस्तक गेलं का इथून, काय झालं, डिस्कनेक्ट झालो. एक असं हे श्लोक सांगितले, दिसतंय ना सगळ्यांना. तर हे एक मुद्दा सांगितला है ना. तर इथं मग हे श्लोक सांगण्याचा उद्देश काय, हे श्लोक समजून घेतला आपण है ना. तर मग हे प्रभुपादांनी का सांगितलंय श्लोक इथं, काय वाटतंय तुम्हाला. कारण आता अर्जुनामध्ये काय उत्पन्न झाले आपण बघितलं इथं, जेव्हा आपण भाषांतर बघितलं श्लोकाचं है ना, त्यावेळेस आपण बघितलं की अर्जुनामध्ये जे त्याचे अवयव कापतायत है ना, कंप सुटलाय त्याच्या अवयवांना, आणि त्याचा घसा जो कोरडा पडलाय है ना, ते कशामुळे झालंय हे अर्जुनाचं, करुणेमुळे. हा, तर हे करुणा कसा गुण आहे, करुणा दयाभावामुळे. हा, हे करुणा जी आहे अर्जुनाची, हा गुण कसा आहे,
असुरी गुण आहे का भौतिक गुण आहे? भौतिक गुण आहे. करुणा भौतिक गुण आहे ना? तर सद्गुण आहे है ना? भौतिक म्हणजे काय, तर आपण बघितलं भौतिक म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये केवळ देवत्व नसतं. हा भौतिक जे माया आहे, भौतिक आकर्षण, त्याच्याबद्दल हा गुण असतो है ना? तर ज्यांच्यामध्ये हा गुण असतो तर ते काय करतात, करुणा ज्यांच्यामध्ये नाहीये तर ते काय करतात, तो किती पण प्राण्यांची हत्या करतात हम्म. आणि त्यांना खातात है ना, प्राण्यांना मारून त्यांना खातात. असे हे अभक्त लोक असतात है ना. त्यांना काही करुणा येत नाही, अरे ह्या प्राण्यांना पण जीव आहे है ना, की आपण त्यांना कसं मारावं है ना? अशा प्रकारची काही करुणा त्यांच्यामध्ये नसते. बरोबर आहे ना? तर त्याच्यामुळे हे जे करुणा अर्जुन गुण दाखवतोय है ना, तो कसा गुण आहे, दैवी गुण आहे है ना. पण तो दैवी गुण पण काय, आपण त्याच्या पुढं बघू की हा पूर्णपणे कसा दैवी गुण नाहीये. आणि इथं प्रभुपाद जे सांगतायत त्याच्यानुसार काय आहे, तो दैवी गुण आहे है ना. तर त्याच्यामुळं तर प्रभुपादांनी ते सांगितले की अर्जुनामध्ये हे जे करुणाचा गुण आहे हा त्याचा सद्गुण आहे है ना. तो भक्त असल्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुण उत्पन्न झाला आणि त्याच्यासाठी संदर्भासाठी प्रभुपादांनी ते भागवतांचा श्लोक सांगितले. ठीक, हे समजलं. त्याच्यानंतर तर प्रभुपादांनी पण लिहिलंय की पण जो अभक्त आहे, भौतिकदृष्ट्या शिक्षण सुसंस्कृत आहे, कितीही प्रगती झालेला असता, त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो. असं नाही की व्यक्ती शिकला आहे ना, मोठा बनला म्हणजे त्याच्यामध्ये सद्गुण आहेतच असं नाही है ना. कारण हे शिक्षण काय आहे, भौतिक शिक्षण आहे. त्याच्यामुळे असे सद्गुण त्याचा विकासच होईल असं नाही. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या है ना आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले, तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने, अजून एकदा सांगितलं बा प्रभुपादांनी आता, अत्यंत तो व्याकुळ झालाय. कशामुळे असं तो व्याकुळ झालाय, त्याचे अवयव आहेत, ती करुणा आहे त्याच्यामध्ये. आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती. आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याच्याबद्दलची करुणा वाटली. तर त्याला तर वाटायचंच की आपल्या पक्षामधले जे लोक आहेत ते आपल्यासाठी एवढा जीव देत आहेत है ना, युद्धाची जीव देत आहेत म्हणजे जीवाची काय ते रिस्क घेत आहेत. तर हे जे आहे रिस्कला आपण काय म्हणू शकतो की धोका पत्करतायत एवढ्या जीवाचा है ना, आणि तिथे येत आहे युद्धासाठी है ना, असा धोका पत्करून सुद्धा. तर तर आता त्याला काय वाटायला लागलं, दुसऱ्या बाजूच्या है ना जे विरुद्ध पक्षातले सैनिक आहेत त्यांच्याबद्दल पण त्यांना आता करुणा वाटली है ना. त्यांना बघितल्यावर आता ह्यांचा जीव जाणार, एवढे चांगले हे लोक आणि यांचा जीव जाणार, हे युद्ध जर झालं तर असं त्याला वाटायला लागलं. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुतः संपूर्ण कुटुंब अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईक आणि त्याचेच आपले रक्ताचे नातेवाईक होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते. एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रू सुद्धा ढाळत होता. तर प्रभुपाद सांगतायत की असं नाही, अजून एक गोष्ट तिथं होत होती की तो रडत पण होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती है ना. प्रभुपाद स्पष्ट करतायत तिथं, या अर्जुनामध्ये जे करुणा होती असं नव्हतं है ना, की तो त्याला भीती होती, स्वतःच्या जीवनाची भीती नव्हती त्याच्यात, आणि त्याला वाटत नव्हतं की माझ्यामध्ये एवढी शक्ती आहे का, मी या लोकांना मारू शकेल का है ना, असा भाव त्याच्यामध्ये नव्हता. तर अर्जुनाचा काय भाव होता तिथं, हे त्याला करुणा वाटत है ना. त्याला काही असं न्यूनगंड किंवा दुर्बलता है ना याची त्या ठिकाणी काही हे नव्हतं.
संधी नव्हती असे गुण त्याच्यामध्ये असण्याची, है ना. तर भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी हे असे गुण असतात, है ना. त्याच्यामुळे त्यांनी इथं प्रभुपादांनी हा श्लोक सांगितला भागवतामध्ये, त्याचा अभ्यास केला आपण. तर काय समजलं मग या तात्पर्यामधून तुम्हाला, की अर्जुनाचं जे असं शरीर जे अवयव आहेत ते त्यांना कंप सुटलाय आणि घसा जो कोरडा बनलाय, आणि प्रभुपादांनी तात्पर्यात सांगितलं की काय त्याच्या डोळ्यातून पण अश्रू येत आहेत, है ना. तर हे जे सगळं होतंय त्याच्यामध्ये, है ना, त्याचं कारण काय, तर त्याचा जो दैवी गुण आहे, सदाचार जो गुण आहे, है ना, त्याच्या हृदयाबद्दलची, दुसऱ्या जीवांबद्दलची जी भावना आहे, है ना, की त्यांनी पण चांगलं जीवन जगावं, है ना, आपल्यासाठी त्यांनी मरण पत्करू नये दुसऱ्या जीवांनी, है ना, आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास नाही होणार, है ना. असं जी भावना आहे, तर त्या भावनेमुळं त्याच्यामध्ये असे त्याचे चिन्ह उत्पन्न झाले आणि त्याच्या करुणेमुळे. ठीक, स्पष्ट आहे एवढं. तर मग असं अर्जुनानं म्हटलं 28व्या श्लोकात. तर अजून काय म्हणतोय तो, वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं संसृते हस्तात् त्वक्चैव परिधय्यते. काय म्हणतो की माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागला आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. अर्जुन सांगतोय कृष्णाला, असं होतंय मला. आधी तर सुटला होता त्याला, ते ते पण सांगितलं त्यांनी, पण अजून सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय की कंप सुटतोय, है ना, माझ्या शरीरावर रोमांच काटे येत आहेत, है ना, हे माझ्या हातातलं गांडीव धनुष्य खाली गळतोय, है ना, आणि माझं जे पूर्ण शरीराची जी त्वचा आहे ती काय होते, दाह होतोय तिच्यामध्ये, है ना, तिच्यामध्ये आग पेटल्यासारखं, है ना, जसं आपल्याला आगीचा दाह होतो आपण म्हणतो ना, आपल्या आगीचे जवळ गेल्यावर जसं आपल्या शरीराला दाह म्हणजे काय, पोळणं, है ना, तर त्याला शुद्ध मराठीत काय दाह असं म्हणतात. तात्पर्य वाच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वाच. हा, शरीराचे तात्पर्य, शरीराचे दोन प्रकारे कंप होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात आणि भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते व परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. इतर लक्षणावरून हे स्पष्टपणे कळून आले. तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्यांच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणातही दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागते. विषयीच्या भौतिक संकल्पेमुळे अथवा देहात्मक बुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. हरे कृष्ण. धन्यवाद. आता प्रभुपाद आपल्याला काय सांगताय, तिथं जे होतंय अर्जुनामध्ये, असं त्याच्या शरीरामध्ये वगैरे कंपन वगैरे होते आणि रोमांच येत आहेत, है ना. तर हे कशामुळे येतात असे कंपन आणि रोमांच, याची दोन कारणे असू शकतात, है ना. तर पहिलं कारण जे प्रभुपादांनी सांगितलंय, की जर कोणी मोठा भक्त असेल, है ना, तर त्याच्यामध्ये असे भाव उत्पन्न येतात, है ना, जो भाव स्तरावरचा भक्त आहे, है ना, की जो खूप मोठा भक्त आहे, तर त्याच्यामध्ये असे, तर भक्तीमुळं काय होतं की त्याचं असं आपल्याकडं ते आहे ना, की जे एक अंधश्रद्धा आहे की अंगात येणं असं म्हणतो ना आपण, ते अंगात आल्यासोबत म्हणजे कसं ते व्यक्ती काही पण करतो, है ना, की तर तसं होतं, है ना. जे मोठे भावुक भक्त असतात ते खूप भक्तीमध्ये प्रगत असतात. एक तर असतं की भक्तीमुळे असे अंगावर रोमांच वगैरे उत्पन्न होतात, आणि दुसरं काय असतं की व्यक्ती खूप घाबरतो, त्याला खूप भीती वाटते त्याच्या जीवनामध्ये किंवा भौतिक परिस्थितीमुळे. इथं भक्तीचा काही संबंध नाही, है ना. तर तिथं असं भौतिक परिस्थितीची जिला तेव्हा भीती वाटते, है ना. दिव्य साक्षात्कारामध्ये, है ना, तो आध्यात्मिक व्यक्तीला अशी भीती अजिबात वाटत नाही, है ना. जेव्हा तो आध्यात्मिक ह्याच्यामुळे त्याला रोमांच होतात, तर ते काय, भगवंतांची जी संबंध आहे, भगवंतांसोबत जी त्याची भावना आहे, भाव आहेत, है ना, तर त्याच्यामुळे त्याच्या शरीरावर रोमांच होतात, है ना. हे झाला एक प्रकार. आणि दुसरा प्रकार काय, तर तो
भौतिक परिस्थितीमुळे तिथं उत्पन्न होतं. अशा परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. तर अर्जुनामध्ये जे होतं ते कोणत्या स्तरावर आहे? भौतिक स्तरावर. एवढं ते भक्तीचा तिथं काही संबंध नव्हता. कारण काय, अर्जुनामध्ये जे हे चिन्ह उत्पन्न झालं ते कशामुळे झालं होतं? ते सैन्याला बघून झालं होतं. भगवंतांबद्दल तो भक्त होता आणि इथं जे त्याच्या शरीरावर कंपन वगैरे सुटलंय आहे ना, ते काही भगवंतांच्या भक्तीच्या म्हणून किंवा भगवंतांना बघून सुटलं होतं असं नाही. कशामुळे? तिथं सैन्याला बघून, म्हणजे ते काय भौतिक स्तरावर आहे. त्या भौतिक भीतीमुळे असं प्रकट झालं. इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे कळून आले. तो इतका अधीर झाला है ना, की त्याचे धनुष्य पण त्याच्या हातातून गळून पडला है ना. त्याच्या हृदयात दाह उत्पन्न होत होता करुणेमुळे. त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की त्याची त्वचा पण जळते, तो आगीत आहे असं त्याला वाटायचं. तर आता अर्जुनाला इथं कसं उत्पन्न झाला? तर इथं पुढे अजून सांगतंय की अर्जुनाच्या भौतिक संकल्पनेतून, तर जरीही हा करुणा जो गुण आहे तो काय आहे? दैवी गुण आहे है ना, सदाचार आहे, भक्तांचा गुण आहे. तरी पण काय झालं, ह्या करुणा जी उत्पन्न झाली अर्जुनाची ती काय आहे? त्याच्यामध्ये भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्म बुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडत आहेत. अर्जुनाची जी भौतिक संकल्पना होती है ना, त्याला जो देहात्म बुद्धीबद्दल है ना, त्याच्यामध्ये म्हणजे तो काय देहात्म बुद्धी म्हणजे काय? तर स्वतःला शरीर समजून विचार करणे है ना. अर्जुन इथं काय समजत होता? ते माझे नातेवाईक आहे है ना, माझ्या रक्ताचे लोक आहे, म्हणून मी त्यांना मारणार नाही. इथं अर्जुनाची जी ओळख आहे ती कशासोबत आहे? आपल्या शरीरासोबत आहे. त्याच्यामुळे काय म्हणतायत प्रभुपाद, या अर्जुनातला हे जे भावना उत्पन्न होत आहेत ह्या कशामुळे होत आहेत? देहात्म बुद्धीमुळे होत आहेत है ना, असं म्हटलं इथं प्रभुपाद. समजलं हे सगळ्यांना? ठीक आहे. पुढे अर्जुन काय म्हणतोय ते आपण बघूया. न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्चामि विपरीतानि केशव. अर्जुन काय म्हणतोय भगवंतांना, मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. तो म्हणतोय की आता मला इथं रथामध्ये तो उभा टाकलाय अर्जुन, तर आता इथं उभं राहणं मला शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे. माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याची लक्षणे दिसत आहेत. तर मला आता इथं वाटतंय की काही चांगलं होणार नाही माझ्या युद्ध केल्यामुळं, असा अर्जुनाचा भाव झालेला आहे. स्पष्ट आहे? असं अर्जुनाचं म्हणणं आहे. तात्पर्य वाचक म्हणून हरे कृष्णा. वाच. श्रील प्रभुपाद द्वारा अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. भयम द्विदिया विनेश 10 श्रीमद भागवत 11.2.37. ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व यामुळे शत्रूवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्तानी विपरीतानी हे शब्द महत्वपूर्ण आहेत. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही. कृष्णांच्या इच्छेनुसारच
अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता. एखाद्याच्या वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्ये आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो, म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटते की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथं प्रभुपाद आपल्याला काय सांगतायत? हे पहिल्यांदा प्रभुपाद सांगतायत की अर्जुनाला जी भीती वाटत आहे है ना, ती काय आहे? भौतिक स्तरावर आहे. आणि त्याला ती भीती का वाटते? की आपण काल बघितलं होतं हे भयाबद्दल है ना. तर कोणत्या पण व्यक्तीला भीती का वाटते, भय काय वाटते है ना, ते आता संस्कृत मध्ये इथं दिलंय बघा. मी हे सांगितलं होतं काल ह्याचा अर्थ. भयम द्वितीया अभिनिवेशतः स्यात्. काय आहे ह्याचा अर्थ? कुणाला लक्षात आहे? लिहिला होता कोणी काल मी जेव्हा सांगितलं तेव्हा? काल मी सांगितलं होतं की काय असतं हे भय म्हणजे, भीती म्हणजे काय असते काल जे हरे होते कृष्णा. क्लास. हा सांगा. अं, जो भगवंतांना सोडून इतर भौतिक गोष्टीमध्ये मग्न झालेला असतो त्या व्यक्तीला भीती वाटत असते. आणि जो बरोबर. भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून हम्म. पूर्णपणे शरण गेलेला असतो त्याला भीती नाही वाटत. बरोबर. मग आता इथं अर्जुनाचं काय होतंय? अवयवांना कंप सुटलाय है ना, त्याचा घसा कोरडा पडलाय है ना. मग त्याला काय होतंय? उभं टाकावं वाटत नाही. त्याची जी सगळी चमडी आहे, त्वचा आहे, ती काय करते? जळजळ करते, दाह होतोय त्याच्यामध्ये, त्याचं अंतःकरण जळजळ करतंय है ना. तर हे कशामुळे होतंय सगळं? प्रभुपादांनी सांगितलं, त्याला भीती वाटते, भय वाटते, भौतिक भय है ना. इथं त्यानं भगवंतांचा काही विचारच नाही केला है ना. तो विचार करतोय की हे सगळे केवळ माझे नातेवाईक आहेत है ना, असाच विचार करतो. त्याच्यामुळं काय होतंय की त्याला भीती वाटते है ना. कारण काय? भगवंतांना सोडून इतर गोष्टींचा तो विचार करतोय. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला भीती वाटणं साहजिकच आहे. तर हे भीती जेव्हा वाटते तेव्हा काय असते? आपण भगवंतांना सोडून द्वितीय है ना, म्हणजे दुसऱ्या गोष्टींमध्ये आपण विचार करतो. इथं आपण पण शिकू शकतो आपल्या जीवनामध्ये. आपल्याला पण जी भीती वाटते, भय उत्पन्न होतं, अरे बाबा माझं कसं होईल है ना, मला मरेपर्यंत खायला प्यायला भेटेल की नाही है ना, मला माझ्या गरजांचं कसं होईल है ना. अशा आपल्याला बऱ्याच प्रकारच्या, आपल्या सगळ्यांनाच है ना, असं नाहीये की कोणी ह्याच्यापासून मुक्त आहे, सगळ्यांनाच अशा भीती वाटत असतं है ना. ते केव्हा वाटतात? की जेव्हा आपण भगवंतांचा विचार करत नाही. मग तेव्हा आपल्याला आठवण केली पाहिजे की आपण आता भगवंतांचा विचार करणं आवश्यक आहे. आणि जरी आपल्याला भीती वाटली तरी काय उपाय केला पाहिजे की आपण भगवंतांचा विचार केला पाहिजे है ना. काही पण भक्तीचं कार्य केलं पाहिजे आणि त्या भीतीपासून आपण स्वतःची काय केली पाहिजे? सुटका करून घेतली पाहिजे. हे आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पण इथं आचरणात आणण्यासाठी आपण ह्याचा विचार करू शकतो. मग पुन्हा प्रभुपाद काय सांगतायत की पुढं अर्जुनाने जे शब्द वापरलेत, निमित्तानी आणि विपरीतानी. तर अर्जुनाला काय वाटतंय की हे सगळं जे निमित्त आहे म्हणजे काय? कारण, जे कारण आहेत आणि विपरीतानी. तर हे कारण जे सगळं बघितल्यानंतर अर्जुनाला वाटतंय की आता ह्याचा जो परिणाम होणार आहे तो पूर्ण विपरीतच होणार. आणि सगळ्यांचं ह्याच्यामध्ये काय आहे? दुर्दैवच आहे ह्या युद्धामध्ये. आणि या युद्धामुळं काय होणार आहे? केवळ एक त्रासच होणार आहे सगळ्यांना. ह्याच्यामधून, ह्या युद्धामधून काही चांगलं उत्पन्न होणार नाहीये असं अर्जुनाला वाटायला लागलंय त्याच्या या करुणेमुळं. असं अर्जुनाला वाटतंय. आणि ह्याच्यामुळं काही अर्जुनाला ह्या युद्धामधून काही सुख मिळणार नाही, केवळ त्याला दुःखच मिळणार आहे. तर हे काय असल्यामुळं? त्याच्या अज्ञानामुळं आहे ना, तो दाखवत होता. तसं त्याला दुःखच होईल है ना, या युद्धामधून काही चांगलं उत्पन्न होणार नाही असं काय होतंय? अर्जुनामध्ये झालेलं आहे त्याच्या करुणेमुळे है ना. प्रभुपाद आपल्याला सांगतोय. ठीक आहे.
हम्म. आता पुढं बघूया अर्जुन अजून काय करतो. पहिल्यांदा करुणेमुळे त्याला असं वाटायला लागलं. अजून तो पुढं बोलण्याचं थांबवलं नाही अर्जुनानं. अजून तो बोलतोय, काय म्हणतोय बघूया आपण. न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनम आहवे न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च. तर काय म्हणतोय की या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार हे मला कळत नाही. है ना. करुणेमुळं काय झालं ते आपल्याला कळालं. आता तो पुढं बोलतोय, है ना. हे आता तो दुसरा तर्क देतोय. काय तर्क देतोय? हे जर युद्ध झालं, है ना, ह्या युद्धामध्ये काय होईल? माझे नातलं मरतील, है ना. आणि त्यांना जर मी ठार मारलं, त्यांना मारलं, यातून कोणाचे कसे कल्याण होणार हे मला कळत नाही. है ना. माझ्याच नातेवाईकांना मारून कोणाचं कल्याण झालंय का? आपल्या पाहुण्यांना सोयऱ्यांना मारून कुणाचं कल्याण होतं का, असं प्रश्न विचारतोय. ते काय कल्याण, चांगलं काय होणार यांना मारून? हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. अर्जुन आता पुढे म्हणतोय की काय, ह्यांना मारून काय मिळेल, सुख मिळणार आहे. आपल्या नातेवाईकांना मारून मी काय होईल, विजयी होईल, है ना. आणि कोणी विजयी झाल्यानंतर काय होतं, त्याला एक सुख मिळतं, विजयी सुख ज्याला आपण म्हणतो, है ना. आणि काय मिळेल, मी जर ह्यांना मारलं तर काय मिळेल, मला राज्य मिळेल, है ना. आणि हे जे सुख आहे विजयाचं आणि हे जे राज्य आहे, है ना, हे घेऊन तरी मी काय करू? असं मी इच्छाच नाहीये माझ्यात, असं म्हणतोय. या सुखाला प्राप्त करण्याची माझ्यामध्ये इच्छाच नाही, असं कारण देतोय अर्जुन. मला सुखच प्राप्त होत नाही. आपण जे पण कार्य करतो ते कशासाठी करतो? आपल्याला सुख मिळावं म्हणून आपण करतो. आपल्याला सुखी व्हायची इच्छा असते म्हणून त्याच्यासाठी आपण आपल्या जीवनात काहीतरी कार्य करतो. आणि अर्जुन म्हणतो की मला अशा प्रकारचं सुख नकोच आहे ना, माझ्या नातेवाईकांपासून दूर जाऊन मला सुखच नको. तर त्याच्यामुळं मग मी कशाला कार्य करू असं त्यांना मारण्याचं, असं तो म्हणतोय. वाचा तात्पर्य काय. हरे कृष्ण. स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्ये आहे याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठीच ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात, कारण अशा संबंधामुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनाबद्दलच्या अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणाचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. असे सांगितले जाते की दोन प्रकारची व्यक्ती, उदाहरणार्थ श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेल्या संन्यासी, या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदीप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूचाही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे लक्ष नसतो, त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता, कारण त्याला लक्ष वाटत नाही, होते. कल नसतो. तुमच्याकडे लक्ष लिहिलंय का? हा, एक मिनिट. करण्याकडे माझ्या इथं लिहिलंय की कल नसतो असं. कल नसतो. हा, कलच आहे. हम्म. स्वयंपाक करण्याकडे कल नसतो. त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता, कारण त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरता एका राज्याची आवश्यकता ही होतीच. तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते. आपल्या चुलत्यांशी व बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते, म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात
वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर काय म्हणतोय आता अर्जुन या श्लोकामध्ये? अर्जुनानं काय सांगितलं की मला सुख नको आहे ना. कसं सुख नको आहे? हे माझ्या नातेवाईकांना मारून जे सुख प्राप्त होणार आहे ना, ते सुख नको आहे ना. मग आता प्रभुपाद त्याच्याबद्दल तात्पर्य ते सुरुवातीला सांगतायत की अर्जुनाचं काय होतंय आता इथं, की अर्जुनाला स्वतःचा स्वार्थ कळत नाही. आपला स्वार्थ कशात आहे? खरा स्वार्थ काय आहे प्रत्येक आपल्या सगळ्यांचा? कशामध्ये आहे स्वार्थ? की श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. तर कृष्णाची भक्ती करणं, कृष्णाबद्दल विचार करणं, ह्याच्यामध्येच आपला खरा स्वार्थ आहे. पण तो अर्जुनानं इथं विसरलेला आहे. तर तो आता त्याच्यामुळे त्याला काय होतंय, तो काय करतोय आता इथं त्याच्या जीवनामध्ये काय झाले, शारीरिक संबंधामुळे तो आकर्षित झाला. तो विचार करतोय की हे सगळे माझे नातेवाईक आहे. असा विचार कोण करतो? बद्ध जीव करतो. भलेही अर्जुन एवढा मोठा भक्त आहे, तो गुडाकेश आहे, पण आता काय झाले, या क्षणी काय झाले की त्याला विसर पडलाय. तो आता बद्ध जीवासारखं वागतोय अर्जुन. तर त्याच्यामुळं काय करतोय, तो एका बद्ध जीवासारखा तो या शरीराच्या नात्यांमुळं आकर्षित झाला. आणि अशा संबंधामुळेच आपण आनंदी पण होऊ शकत नाही, कोणी पण, अर्जुनच काय तर. तर जेव्हा पण आपण ह्या शारीरिक संबंधामुळे आकर्षित होऊ आणि भगवंतांना विसरून जाऊ, तर त्याच्यामुळं मग आपण आनंदीच नाही होऊ शकत. तर जीवनाबद्दलच्या अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. तर असे जे लोक असतात है ना, तर ते एवढे नात्यांनी आकर्षित झालेले असतात की त्यांना काय होतं, की नात्यामुळं ते कशामुळं आकर्षित होतात नात्याकडं? कारण काही भौतिक सुखाच्या अपेक्षेमुळं है ना, जे शारीरिक संबंधामुळं ते आकर्षित होतात. पण हे लोक एवढे आकर्षित होतात की आपल्या नातेवाईकांच्या प्रती काय होतं की त्यांना भौतिक सुख कसं प्राप्त करायचं हे पण त्यांना समजत नाही. तर त्याचं उदाहरण प्रभुपाद देत आहेत आता पुढं, की अर्जुनाचं भौतिक कार्य काय होतं? तो क्षत्रिय होता, हे त्याचं कर्तव्य होतं, भौतिक कर्तव्य होतं. पण त्याला माहिती आहे की क्षत्रियांनी युद्ध केलं पाहिजे. पण आता काय होतंय की अर्जुन युद्ध करायचं नको म्हणतोय, है ना, कारण माझ्या समोर माझे नातेवाईक आहेत, है ना. त्याच्यामधून आपल्याला काय दिसून येतंय की या लोकांना जेव्हा अज्ञानाने या नात्यामुळे जेव्हा त्यांना आच्छादित केलं जातं, तेव्हा काय होतं की त्याला भौतिक आपले कर्तव्य जे आहेत, है ना, ते पण त्याला करायचं भान राहत नाही. असे सांगितले जाते की दोन प्रकारच्या व्यक्ती, उदाहरणार्थ श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी, या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि दैदिप्यमान अशा सूर्य लोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. तर त्याच्यामध्ये जर सांगितलं की क्षत्रियांनी जर आपलं भौतिक कार्य केलं आहे ना, ते काय आहे, युद्धभूमीमध्ये लढण्याचं, आणि ते करत असताना जरी त्यांना मृत्यू प्राप्त झाला, त्यांचं कर्तव्य करत असताना जरी त्यांना मृत्यू मिळाला, तरी काय आहे की त्यांना स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. आणि पण है ना, दुसरं काय, जो संन्यासी आहे की ज्यानं केवळ भगवंतांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन वाहून गेले, अशा पण व्यक्ती जेव्हा मृत्यू पावणार, तर असा पण संन्यासी काय की काय होणार, त्याला मृत्यूनंतर त्याला विशेष लोकामध्ये, त्याला सूर्य लोकामध्ये स्थान मिळेल. अर्जुनाची आता अवस्था सांगताना प्रभुपाद म्हणतायत की नातलगांचं तर सोडाच, पण काय, हे नातलग तिथं दुश्मन म्हणून उपस्थित आहे, तरी पण अर्जुन त्यांना मारण्यासाठी तयार नाही, तो नकारतोय आपल्या शत्रूंना मारण्यासाठी. तर मग अर्जुन काय करायचं त्यांनी ठरवले. मग आता त्यांना मारायचं नाही, तर अर्जुनाच्या मनामध्ये काय आहे प्रभुपाद सांगता येतात.
त्याच्या मनामध्ये आहे की आता हे क्षत्रियाचं जे आहे ना, हे सगळं सोडायचं आणि काय करायचं, वनामध्ये जायचं, वनात जंगलामध्ये जायचं है ना. आणि जंगलामध्ये जाऊन काय करायचं, वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत होतं. एकांतामध्ये राहायचं है ना जीवनामध्ये है ना. आणि हे वनामध्ये जाऊन असं वैफल्यग्रस्त जीवन है ना, म्हणजे काय की जे निराशा, वैफल्य म्हणजे काय, निराशामय, हा असं निराशामय जीवन व्यतीत करायचं. वैफल्यग्रस्त म्हणजे निराशामय, असं निराश होऊन, म्हणजे जो व्यक्ती जीवनात काहीच करू शकला नाही, म्हणजे तसंच अर्जुन पण युद्ध पण नाही करू शकला, अशा व्यक्ती तो काय करतोय की असं संन्यासी बनायचं किंवा उगच असं जंगलामध्ये राहायचं असं अर्जुनाला वाटतंय. ठीक आहे. त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर एक पॉइंट सांगितला प्रभुपादांनी की आपल्याला जे वंश परंपरेने वारसाने जे आपल्याला राज्य मिळालं होतं ते आता युद्ध करून आपण वापस घ्यावं, अशी अर्जुनाची इच्छा निघून गेली है ना. कारण तो आता म्हणतोय की मला सुखच नको आहे, असं म्हटलं त्यानं, विजय सुख मला नको आहे. ठीक. आता पुढं काय म्हणतोय बघूत आपण. किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा येषाम् अर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमे अवस्थिता युद्धे प्राणांस् त्यक्त्वा धनानि च आचार्या पितरः पुत्रास् तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा एतान् हन्तुम् इच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किं नो मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीती स्याज्जनार्दनः. अर्जुन आता काय म्हणतोय, हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची आणि जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आमच्या त्या सर्वाचा काय लाभ. तर ज्यांच्यासाठी हे युद्ध करणार होतो है ना, तर कधी कधी काय होतं की असे जे वडील असतात त्यांच्या मनामध्ये त्यांचा मुलगा जेव्हा बिघडतो है ना, तेव्हा त्यांच्या मनामध्ये पण विचार येतात है ना, अरे ज्या मुलासाठी आम्ही सगळं करून ठेवणार होतो है ना, तर तोच मुलगा गेला है ना, तर आम्ही आता कोणासाठी करायचं, कोणासाठी जगायचं, असं त्या भावामध्ये अर्जुन म्हणतोय है ना. ज्यांच्यासाठी हे राज्य पाहिजे होतं, हे सुख पाहिजे होतं, मला तर माझ्यासाठी पाहिजे नव्हतं है ना, त्याच्या नातलगांसाठी पाहिजे होतं, ते नातलगच नाही राहणार, तर मग ह्या राज्याचं काय करायचं. हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्या समोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्रांच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. प्रत्येक व्यक्ती आनंदासाठी कार्य करतो, ह्याच्यातून मला कसा आनंद मिळणार, माझे जर नातेवाईकच नाही राहिले मला कसा आनंद प्राप्त होणार. ह्या राज्याच्या बदल्यामध्ये हे तर काय पृथ्वीवरच राज्य काय, तिन्ही लोकांचं जरी राज्य दिलं आणि माझे नातेवाईक नसतील तर मी त्याच्यातून काय आनंद मला त्याला मिळणार, असा अर्जुन विचार करतोय. इथं काय कळालं पहिल्यांदा आपल्याला, तर 28व्या श्लोकामध्ये, 29व्या श्लोकामध्ये आणि 30व्या श्लोकामध्ये है ना, अर्जुनाचा काय भाव होता, करुणेचा भाव होता. त्याला काय वाटत होतं, करुणा वाटत होती. कुणाबद्दल, कुणाबद्दल, नातेवाईकांबद्दल. हा नाते, नातेवाईकांबद्दल. बरोबर, म्हणजे कोण होते त्याचे नाते, दोन्ही साईडचे जे लोक होते है ना,
कौरवांच्या आणि पांडवांच्या जी सैन्य होतं तिथं उभा टाकलेलं, त्या दोघांबद्दल पण त्याला करुणा वाटत होती, आपण बघितलं होतं, बरोबर आहे. हो. तर आता अर्जुनाचा जो भाव झालाय त्याला काय करायचं नाहीये, आता आपल्याला कळालं, प्रभुपादांनी सांगितलं की त्याला आता काय करायचं नाहीये, जंगलात जायचंय, त्याला युद्ध नाही करायचं. युद्ध करायचं नाही. हा, तर आता त्यानंतर तो इथं युद्धासाठी आला होता ना अर्जुन, कुरुक्षेत्राला कशासाठी आला होता, कशासाठी आला होता, युद्धासाठी. हा. आणि आता काय म्हणतोय तो, युद्ध करण्यासाठी आला होता, पण आता काय म्हणतोय करायचं नाही. आल्यानंतर, युद्ध नाही करायचं. नाही करायचं है ना. करायचं नाही. मग ते आता समजा जर आपण हे करतोय है ना, आता इथं वर्गामध्ये आपण आलोय है ना, कशासाठी आलोय, भगवद्गीता वाचायला आलोय है शिकण्यास. ना. हा, भगवद्गीता शिकण्यासाठी आलोय है ना. तर मग आता हे भगवद्गीता न शिकताच जर आपण निघून गेलो, आपण म्हणायला लागलो की मला नाही शिकायचं, आता भगवद्गीता शिकायची नाही, असं जेव्हा आपण म्हणायला लागलो, तर मग का म्हणतो, ह्याच्या मागं काही कारण असतं ना, कारण आपण ज्या कामासाठी आलोय त्याच कामाला आता नको म्हणतोय है ना, ह्याच्या मागं काहीतरी कारण असतं, बरोबर आहे की नाही, तेव्हाच आपण नको म्हणतोय. कारण नसतं तर आपण ते काम केलं असतं. तर अर्जुन आता इथं युद्धासाठी आलाय, पण आता तो काय म्हणतोय की युद्ध नाही करायचं है ना. असं जे अर्जुनाचा भाव आहे, मग ह्याच्या मागं काही कारण असलं पाहिजे ना, म्हणूनच तो असं म्हणतोय, बरोबर आहे. बिना कारणाचा तर तो नाही म्हणणार है ना. तर काय कारण आहे, पहिलं कारण काय कळालं आपल्याला, मग कारण असं होतं की त्याला त्याच्यामध्ये करुणा उत्पन्न झाली. नंतर भीती वाटायला लागली. हा, त्या करुणेमुळे त्याला भयभीत झाला, त्याचं अंग थरथरायला लागलं. हे आपल्याला कसं कळालं, या 3 श्लोकामधून कळालं है ना, 28, 29, 30, बरोबर. त्याच्यानंतर आपण हे 31 ते 35 किती श्लोक झाले, 5 श्लोक वाचले, त्यांच्यामधून आपल्याला काय कळालं, काही कारण कळालं का आपल्याला की अर्जुन का नको म्हणतोय युद्ध करायला. काय म्हणतोय ह्या 31 ते 35 मध्ये, काय चालू आहे, विचार काय चालू आहे अर्जुनाचा, की मला सुख नको है, माझं सुख निघून जाईल है ना, युद्ध केल्यामुळं काय होईल, माझे नातेवाईक मरतील आणि मला सुखच प्राप्त होणार नाही, बरोबर आहे. आणि युद्ध केलं तर ते नातेवाईक मरतील आणि मग काय होईल, माझं सुख कमी होईल, ते राज्य घेऊन काय करू, मला सुखच मिळणार नाही, तर ते राज्य ज्यांच्यासाठी मी घेणार होतो तेच लोक राहणार नाहीत. म्हणजे 31 ते 35 या श्लोकामध्ये अर्जुन काय सांगतोय आपल्याला, असं कळतं की माझे जे सुख आहे त्याची हानी होईल है ना, माझं सुख आहे ते कमी होईल. कशामुळे कमी होईल, तुमचा आवाज नाही आला, दुसरं कोणी सांगा, कशामुळे कमी होईल. काय वाटतंय अर्जुनाला, त्याचं सुख कशामुळे कमी होईल. कृष्ण, हा, आता सांगा. अर्जुनाला असं वाटतंय की ह्या सर्व नातेवाईकांना मारून मला कोणत्या प्रकारचं सुख मिळणार आहे, आणि जरी समजा सुख मिळेल तर त्याचा आनंद मला नाही मिळू शकणार. ज्यांच्यासाठी मी युद्ध करते किंवा ते जर असतील तर ते आनंद. हा, बरोबर आहे, पण कधी कधी कमी होईल असं वाटतंय त्याला हे सुख, अर्जुनाला वाटतंय माझं सुख कमी होईल, पण कधी कमी होईल, वनामध्ये जाऊन निराशामय केल्यानंतर, संपत्तीचा त्याग केल्यानंतर, जीवनाचा व संपत्तीचा. नाही, ते जे नातेवाईकांना मारल्यानंतर माझं जे सुख कमी होणार आहे ना, ते त्याला वाटतंय, तर ते कधी कमी होईल, जर मी युद्ध केलं तर है ना, मी युद्ध केलं आणि माझ्या नातेवाईकांना जर मी मारलं तर काय होईल, माझं सुख कमी होईल है ना, ते नातेवाईक जर जिवंत असतील तर मी सुखी राहील, असं त्याला वाटतंय है ना. म्हणजे मी जर युद्ध केलं तर माझ्या सुखाची हानी होईल, म्हणजे हे सुख न करण्याचं कारण काय आहे, की माझं सुख कमी होईल. सॉरी, युद्ध न करण्याचं कारण काय आहे,
की माझं सुख कमी होईल, है ना. हे दुसरं कारण. आणि पहिलं कारण काय होतं युद्ध न करण्याचं? काय होतं पहिलं कारण? करुणा. हम्म करुणा, है ना. त्याचे जे दोन्ही पक्षाचे जे लोक आहेत, त्याचे नातेवाईक आहेत, त्यांच्याबद्दल जी करुणा आहे, है ना, ती करुणा, ते आपल्याला कळालं 3 श्लोकामध्ये. आणि पुढच्या 5 श्लोकामध्ये आपल्याला कळालं की अर्जुनानं दुसरं कारण दिलंय, आणि ते काय आहे की त्याला वाटतं की आपल्या सुखाचं तिथं कमी होईल आपलं सुख हे युद्ध केल्यामुळं, है ना. त्याच्यामुळं सुख कमी करण्यात काही अर्थ नाहीये. युद्ध नाही केलं तर माझं सुख कमी नाही होणार, माझे नातेवाईक असतील मग मी सुखी राहील, असं त्याला वाटतं. ठीक आहे. आता जे हे इथं वाटतंय प्रभुपादांनी काय बोलले त्याच्याबद्दल वाचा कोणी तात्पर्य. हरे कृष्ण. हम्म तात्पर्य श्रील प्रभुपाद्वारा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे, कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायीच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहेत. अर्जुन या महत्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्यांच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे. आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदांचे कार्य नव्हे. जर आपण गोविंदांची इंद्रिये संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपले इंद्रियेही संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते. जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील, पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छाची पूर्तता होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येते, कारण त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणाला सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनामध्ये हे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छापूर्ती करावयाची असल्याने तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर स्वीकारू शकतो, आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारावयाचे नव्हते, आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर तो श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनावायचे होते. त्याला फक्त निमित्त मात्र व्हावयाचे होते. या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायामध्ये करण्यात आला आहे. भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्यामुळे अर्जुनाला त्यांच्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे हे भगवंतांची योजना होती. भगवत भक्त या दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही, पण दुष्टांनी केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत. स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भगवंतांना दुखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाही. म्हणून दुष्टांना क्षमा करण्याची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते. हरे कृष्णा. हम्म. अरे तर आता इथं प्रभुपाद काय सांगतायत बघा. पहिला मुद्दा प्रभुपाद इथं सांगतायत की गोविंद शब्दाबद्दल, है ना. तर गोविंद शब्दाचा अर्थ काय आपण काल बघितलं होतं. काय आहे गोविंद शब्दाचा अर्थ? गायींना आनंद देणारे. आणखीन? गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे. तर आता अर्जुन इथं काय म्हणतोय, त्याचा काय भाव आहे की बघा आता माझ्या इंद्रियांना कसं सुख मिळणार, तुमचं तर नाव काय आहे गोविंद, है ना.
आणि मी तर सुखाची इच्छा करतोय, तर माझ्या इंद्रियांना तुम्ही सुख द्या, कारण तुमचं नाव गोविंद आहे. तर असं अर्जुनाचा भाव आहे ह्या गोविंद शब्द बोलण्याच्या माग. तर प्रभुपाद म्हणतायत असं. तर प्रभुपाद म्हणतायत की अर्जुनाचा हा जो भाव आहे की तुम्ही गोविंद आहेत आणि माझ्या इंद्रियांना तुम्ही आनंद द्या, कारण तुमचं गोविंद म्हणजे काय, तर इंद्रियांना आनंद देणारे तुम्ही आहेत, असं म्हणतोय. तर प्रभुपाद काय म्हणतात की ही भौतिक संकल्पना आहे, है ना. तर भगवंतांनी माझ्या इंद्रियांची तृप्ती केली पाहिजे, है ना. हे भगवंतांचं कार्य आहे का हो, आपल्या इंद्रियांची तृप्ती करणं? नाही. हा, तर तेच लिहिलं इथं प्रभुपादांनी, हे गोविंदाचे कार्य नव्हे, है ना. पण काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, गोविंदाची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, है ना. आपण जर तसं केलं तर काय होणार आहे, आपलीच इंद्रिय संतुष्ट होणार आहे. आपण जर भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न, आता इथं म्हटलं नाही प्रभुपादांनी, दुसऱ्या ठिकाणी प्रभुपाद काय म्हणतायत, तर आरशामध्ये आपण बघतो आपला चेहरा, है ना. त्या आरशातल्या चेहऱ्याला, है ना, आपल्याला सजवायचं. आपला चेहरा आपल्याला आरशात दिसतो, त्या आरशातल्या चेहऱ्याला आपण कसं सजवू शकतो, है ना. तर कुणाला वाटू शकतं, अरे भगवंतांच्या इंद्रियांना जर कोणी संतुष्ट केलं तर आपली इंद्रिय कशी संतुष्ट होतात, है ना. ते समजण्यासाठी प्रभुपाद दुसऱ्या ठिकाणी एक उदाहरण देतात, है ना, की आता आपला चेहरा आहे, है ना, आणि आपण आरशात बघतो, है ना. तर काय होतंय, त्या आरशातला आता आपल्या चेहऱ्यामध्ये आपण तिलक नाही लावला, है ना. तर आपण आपल्याला ह्या आरशामध्ये जो आपला चेहरा आहे त्या चेहऱ्यावर तिलक लावायचं आहे आपल्याला, है ना. तर ते कसं लावणार आपण, त्या आपल्या आरशातले, स्वतःला हा, तिलक लावलं पाहिजे. आपला जो चेहरा आहे ना, तसंच आहे प्रभुपाद सांगतात. तसं जर भगवंतांच्या इंद्रियांना जर आपण संतुष्ट केलं, आपली इंद्रिय संतुष्ट होणार. जसं आपण आपल्या चेहऱ्यावर जर तिलक लावला तर ह्या आरशातल्या चेहऱ्यावर काय दिसेल, आपल्याला तिलक दिसेल, है ना. तर तसंच हे आहे, असं दुसऱ्या ठिकाणी प्रभुपादांनी हे उदाहरण दिले, इथं नाही म्हटलं, आहे ना. पण दुसऱ्या ठिकाणी जेव्हा ही संकल्पना येते तेव्हा बऱ्याच ठिकाणी प्रभुपाद हे उदाहरण देतात, है ना. आणि मग काय म्हणतायत पुढं प्रभुपाद, है ना, आपोआपच आपली इंद्रिय ही संतुष्ट होतील, भगवंतांची इंद्रिय संतुष्ट केली तर, है ना. तर भौतिक दृष्टिकोन काय आहे, की सगळ्यांनाच आपली इंद्रिय, ते आपण चर्चा केली की संतुष्ट करून घ्यायची असतात, नाही नाही, भगवंतांची इंद्रिय कोणाला संतुष्ट करायची नसतात, है ना. त्यांना वाटतं की भगवंतांनी आपली इंद्रिय संतुष्ट केली पाहिजे. पण खरी समज काय आहे, की आपण भगवंतांची इंद्रिय संतुष्ट केली की आपली इंद्रिय पण संतुष्ट होतात, अशी खरी समज आहे, आपण पाहिजे. तर हे मग त्याच्यानंतर पुढं प्रभुपाद म्हणतात की या भौतिक जगतामध्ये सगळ्यांनाच आपलं जे ऐश्वर्य आहे, विजय आहे, है ना, ते दाखवायचं असतं, है ना. तसं अर्जुनाला इथं दाखवायचंय. तो जेव्हा विजयी होईल तेव्हा काय पाहिजे, त्याचे नातलग पाहिजे, त्याचा जो विजय आहे तो दाखवण्यासाठी, है ना. ही जी दुसऱ्यांना दाखवण्याची जी आपल्यामध्ये प्रवृत्ती असते एक, है ना, कशामुळे असते, जेव्हा आपण या भौतिक, आपला स्वभाव जेव्हा भौतिक गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपल्यामध्ये ही एकमेकांना असं दाखवण्याची प्रवृत्ती असते, है ना. आपल्याला असं वाटतं की आपल्याला लोकांनी, आपल्या नातेवाईकांनी चांगलं समजावं, है ना. आणि आता जर मी त्यांनाच मारलो, है ना, तर आता मला कोण चांगलं म्हणणार या जीवनामध्ये, तर हे भौतिक जीवनामध्ये आहे, असं असतं. पण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभुपाद सांगतात की आध्यात्मिक जीवनामध्ये भक्ताचं कसं असतं, की भक्ताची एकच इच्छा असते की त्याला भगवंतांना संतुष्ट करायचं, है ना. तर त्यांना त्याचा भाव असतो भक्ताचा की भक्त जो आहे, है ना, तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, है ना, तर सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य स्वीकार करायला तयार होतो, पण ते जर भगवंतांच्या सेवेमध्ये कामी पडणार असेल तरच, है ना, तरच तो स्वीकार करतो, है ना. असं सांगतात प्रभुपाद. आणि मग पुन्हा त्यांनी सांगतात पुढं की भगवंतांची इथं इच्छा होती की अर्जुनानं युद्ध करावं. का बरं अशी
इच्छा होती भगवंतांची की इथं युद्ध व्हावं, है ना. तर तिथं पुढं प्रभुपाद सांगतायत की भगवंतांची युद्ध करण्याची इच्छा होती, की कारण ते जे कौरव होते त्यांनी पांडवांसोबत खूप दुष्कार्य केले होते, है ना, खूप त्रास दिला होता. आणि पुढं प्रभुपाद सांगतायत की असं भगवंतांना स्वतःला जर कोणी त्रास दिला तर ते सहन करतात, पण त्यांच्या भक्तांना त्रास दिला तर ते सहन नाही करत. ह्या कौरवांनी पांडवांना खूप त्रास दिला होता, तर आता त्यांचा नायनाट व्हावा, है ना. ते आणि त्या अधर्मानं पण वागत होते, है ना. तर त्यांच्यामुळे त्यांचा नायनाट व्हावा असं भगवंतांची इच्छा होती आणि त्याच्यासाठी हे युद्ध व्हावं, है ना. असं प्रभुपादांनी सांगितलं. आणि भगवंत अशा व्यक्तीला माफ नाही करत जे भक्तांना त्रास देतात, असं सांगून मग प्रभुपाद थांबतात इथं. ठीक आहे. वेळ झालाय तर आपण पण थांबूया.